गेलो टाट मानेन समोरच्या केस गर्दनकाराकडे, घेतलं तिथलं धारदार शस्त्र आणि छाटून टाकले मस्तकावरील एक आणि एक केस आणि होऊन गेलो टाकल्या भवरसिंग शेखावर. हो मी टाकल्या. अरे ये टकलीवरचा एक एक केस घालताना मी हा पाहिला आहे. आपण जाणून कोणी टाकल्या होत असं ते कारण हा जाणून बुजून कोणी टाकल्या होत असे ते. आता संसाराचा व्याप, अनुवांशिकतेचा शाप, ना बायकोचा ताप हे तीन स्तंभावरही टकलेपणाचा शिकार समजत असत. अरे कवा कवा वाटायचं मनाला टोपी घालावी, पण घालावी का नाही घालावी यो मोठा सवाल आहे. कवा कवा वाटत तेल लावावा टकलेला का नाही लावावा यो दुसरा मोठा सवाल आहे. हा पण अरे तर त्याच्यावर अजून याच्यापेक्षा मोठा सवाल आहे, केस उकलावं ते कसं उकलावं यो फार भयानक सवाल आहे. अरे याच असं एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात येत आहे. अरे मन वैतागून जातं, भांबावून जातं. एकूच सवाल विचारायला वाटत होते निर्मात्यास, हे परमेश्वरा अरे माझ्याच केस रोपणाच्या वेळी तू का एवढा निष्ठुर झालास? हा अरे मलाच केस लावताना तू का रे एवढा कमिशन घेतलंस? हा अरे मग मी ठरवला, हा मी देवाला विचारला, अरे पण देवा मला कसा काय तू कमी केस कसा काय कमी लावलास? अरे मी त्याला बोललो एखादा गडी कोपऱ्याला पडलेला एखादा केसाचा पुचका माझ्या माथी जर लागला असतास तर मीही दिसलो असतरी इतरांपेक्षा चांगला. पण नाही, एवढं करून सुद्धा बाकी फक्त शून्य. मग मी ठरवलं, गेलो आयुर्वेदाची आराधना केली, थापावर लेप माथ्यावर अंड्याच्या बलकाचा, उडदाच्या डालीचा, कडुलिंबाच्या सालीचा की त्या वडाच्या पारंबीचा. पण नाही, एवढं करून सुद्धा बाकी फक्त शून्य. मग उठलो, गेलो टाट मानेन समोरच्या केस गर्दनकाराकडे, घेतलं तिथलं धारदार शस्त्र आणि छाटून टाकले मस्तकावरील एक आणि एक केस आणि होऊन गेलो टाकल्या भवरसिंग शेखावर. अरे काय कराय म्हणता सकाळ सकाळीच? अरे तुम्हाला माहित आहे काय? अरे तू पुष्पा तुमच्याबद्दल काय सांगतो? ठेवेली अनंती तैसेची राहावे, पारावर बसून लोकांची वाहने पाहावी. अरे तुम्हाला सांगतो का शेकावाचा बसतो ना मार्केट जाऊन होईल. अरे पण कसा काय म्हणाले? अरे त्यांनी नवीन बुलेट घेतले ना, ते पण करकरीत कोरीकट्ट. बुलेट घेतली? हो. थोडे मराठीत बोलाल का प्रभू? हो हो, सत्य आहे हे विधान. असत्य माझ्या मुखातून शोभेल का बरे? हा पकेशे, राम 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 राम. काय ना मग कोडा दौरा आमच्याकडे तोंड गड. अरे ते कशाला? आपण एकदम मोठी उडी मारले ना. म्हणजे काय आपल्या पोराला, आपल्या नाही माझ्या पोराला, माझ्या पोराला मी गाडी घेऊन दिली. काय म्हणतात ती फटफटी, काय त्या चुलेट नाही काय त्या बुलेट बुलेट घेतलाय ना, तेव्हा तुमचा त्वान गोड करायला. एक काय दोन घ्या, 2 घेऊ, 3 घ्या. अलिबाबांनी जाम खर्च केलाय. नको 2. अरे वा लगड्या, आता मी शांत बसणार, मी शांत बसायचं मी संत हाव का? आता खतरनाक काम करणार. ए बाबा कोण पक्या काका आलाय का? तेव्हा ये पक्या काका त्यांचे पुष्पाला बुलेट घेऊन दिले. काय बुलेट? आता तू पण मला 50,000 रुपये दे. 50,000? हो. ते कशाला? अरे गाड्याचा डाऊन पेमेंट भरा आहे बाबा. पण देतोस का? अरे कशा दे. अरे काय आपली पोरा एवढी पायपीट करतात ना, कॉलेजात जात्यात, तर कॉलेजला थोडीशी काय स्टाईल मारायला पाहिजे का? हे बघा, तू गबस. माझे पोराला काय द्यायचं ना ते मी ठरवीन, समजलास? तू मध्ये मध्ये बोलू नको बाबू. अरे तू आमचा 12वीला आहेस, तुला पुण्यातच काय ना ते गाडीची गरज आहे. अरे कॉलेजात शिक, कुठेतरी नोकरीला लाग, त्याच्यानंतर घे ना एखादा बिरुंडा. अरे होंडा काय घेतोय काशा दादा? अरे
अरे होंडा म्हणजे त्या पाण्याचा हंडा वाटते ते आईला. होंडा नको त्याला ना मस्तपैकी लाखाची गाडी दे. काय ती एफझेड काय तो आयझेड बिझेड इकडे करू नको, समजस ना. चल चालू पडतो, चल पटकन. आला तो निघ, चल चालू पड ना. तुझा काय रे इकडे लंगड्या, तू चल चल निघ पटकन. अरे बाबू, आम्ही जेव्हा शाळेत होतो ना, तर असं मोठं चरडेला भोग कसं पायात फाटेल चपला नाही बंड्या 3 दिवस एकच बंडी आम्ही घालत होतो. अरे पण जमाना गेला बाबा आता. तो जमाना आता गेला. आता तसा नाही राहिला. अरे कॉलेजला जा, गाड्या हिंडून तेव्हा जमाना काहीतरी इज्जत भेटेल तिकडे. बाबू गाडीची काय रे तुला गरज आहे एवढी लवकर? बाबा तू गाडी माना घेत देणारीस का? गाडी घेत देणारीस का एवढा मला सांग. जर तू गाडी घेत देणार नसेल तर उद्यापासून कॉलेज सोडलं असं. अरे असं नको रे करू. तुला गाडीच पाहिजे ना. अरे बाबू, तू शिकून ना मोठा साहेब होशील. मी तुझ्यासाठी फार स्वप्न पाहिले. तुला गाडीच पाहिजे ना, गाडीच पाहिजे ना. पण शिकून मोठा साहेब व्हायचा. हा चल, मी तुला गाडी घेऊन जातो. मी इधर R15. एक मिनिट. या गे हेल्मेट. हेल्मेट नको बाबा मला. अरे हेल्मेट घालायचं असं त्याला का? अरे बाबा, मी हेल्मेट घालीन बरोबर, पण हेल्मेट घालून मग मला गावातली लोक पाहतील का? 3 लाखाच्या गाडीचा काय फायदा? बरोबर. हे काम कर बाबा, तू घरा जा. मी जरा गावात चक्कर मारून येतो. चालेल. ए बाबू, लवकर ये हो घरा. मी वाट पाहतो. लवकर ना, लवकर मना तुरपालाय दारू का एखाद घोड पेली न काही वाटलं. अरे कुठे उडतोस मला मारू? शिव 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 शिव. अनर्थ उघडा नेत्र आणि अनर्थ भोगतोय मी. अरे कुठे या मैत्रीच्या हृदयात अडकलो. मला वाटतं या पाशातून सुटका झालीच पाहिजे. नारू, तुला यायचं आहे का मी दारू पिया? नाही, मी या पापक्षाणास बळी पडणार नाही. मग झाला, आजपासून तू तुझ्या रस्त्याला, मी माझ्या रस्त्याला. मी मेहनत लुटला. सुटलो रे बाबा. आता मोकळं वाटतं. दादा, एकावर नवीन गाडी आहे आपली. मागे नंबर प्लेट लाव. गाडीचे माग माझे माग नको. त्याच्यावर लिहा का बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलाय वाघाने. हे वाघा, आज तू वाटतोस रे खरा वाघा. नवीन गाडी, अभिनंदन. काय मग गाडीची पार्टी? नवीन गाडी पार्टीचं पार्टी लागल ना. पार्टी पाहिजे. चावी दे. अरे थांब ना. म्हणजे अरे नवीन गाडी राहून मला पाहिजे. चावी दे. चल बस गाडीवर बस. तू पण बस. ट्रिपल सीट बसला. लायसन नाही साहेब. लायसन नाही, हेल्मेट नाही, ट्रिपल सीट, वरून गाडी फुल स्पीडला चालवतो. वय चला, फाईन भरा, फाईन. हो साहेब, एक मिनिट जरा. गाडी आमची, रस्ता आमचा, गाव आमचा. तुम्ही कोण आम्हाला विचारणार? बरोबर आहे. काका सभापती लावू का फोन? लावलं. कुठं फोन येतो? तुम्हाला आला का? अरे पुष्पा, परत गाडी थांबवलीस? अरे फोन आलाय. तुमच्या वहिनीचा फोन आलाय, सुजवल्लीचा. हॅलो. हा. तुम्ही टेन्शन नको रे. पुष्पा भाऊ फोनवर बोलता पण गाडी चालवतो काय? चल बस. दारू तेव्हाच मी सांगतो का दारू पियाची तर लिमिट मध्ये पियाची. कशी पियाची? लिमिट. एक कोण बरं अरे कशाचा नाही शिकवत नाही. आमचे दादा नाही पुष्पा
नाही ऍक्सिडेंट मारो काय झाले अरे पण चुकी कोणाची आहे? अरे चुकी राहू दे पण आपण याला चिकित्सकाकडे घेऊन जाऊ तू जा आपल्या बाबाला फोन कर अरे अरे बोल भाऊ. हा, हा, काय झाला हा? अरे काय ए, अरे शेखावत दवाखान्यात ए बाबू अरे बाबू अरे काय झालंय अरे 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 कोणी आहे का डॉक्टर ए बाबू ए उठणार अरे किती लागलंय हो अरे बाबूचे किती डॉक्टर अरे डॉक्टर साहेब माझ्या पोराला काय झालं पाहा ना डॉक्टर लवकर चेक करा ना हॅलो आपण हो ओके सगळं शरीराला काय लागलं नाही खर्चटलेलं पण नाहीये पण बहुतेक बऱ्याच भरवेगात असेल तो मस्तकाला आणि डोक्याला बराच लागलाय त्याच्यामुळे रक्तस्रावही बराच झालाय आणि इट्स नो मोर मी काहीच करू शकत नाही आता अरे देवा अरे लेका मी तुझ्या आधारावर अरे तू यार बदल मात्र मला देवा मी आता कोणाच्या आधारावर मित्रांनो तुम्ही पाहता नाही काय परिस्थिती झाली माझा एकुलता एक लेख होता अरे तो 12वीला शिक्षण घेत होता त्याची अट्टाबाई त्याला गाडी घेऊन दिली अरे त्याला कव्हा दारूचा व्यसन लागला आम्हाला नीर समजला हेल्मेट येत होतो त्याला मी त्याने हेल्मेट पण लिहिला घेतला ट्रिपल सीट बसला त्यांच्याकडे लायसन्स पण लिहि तुम्ही पाहता ना रे काय परिस्थिती आली माझ्यावर तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मित्र थांबवा या थांबवा कोणीतरी थांबवा या थांबवा अतिशय सुंदर हा ऍक्ट झालेला आहे मनाला जी म्हातारपणातली काठी आहे त्या काठीचं आपण रक्षण करा त्यांना महागाच्या गाड्या जरी दिल्या तरी हेल्मेट द्या त्यांचे लायसन्स बघा ही तुम्हाला सगळी या नाटिकेतून दाखवण्याचा उद्देश होता धन्यवाद पुन्हा एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी सादर करूयात आणि यानंतर गीत गाण्यात पुढील कार्यक्रमासाठी मी